तेजस्विनी MPSC कोचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तेजस्विनी मॅडम तुमचे खूप खूप स्वागत करत आहे. हल्ली स्पर्धा परीक्षांचे वेळ प्रचंड वाढलेले आहे. विद्यार्थ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत अनेक जण शासकीय नोकरी मिळवण्यासाठी MPSC किंवा UPSC परीक्षेची तयारी करताना दिसतात. पण दोन्ही परीक्षा वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश मात्र एकच असतो की देश किंवा राज्य प्रशासनात अधिकारी पदावर काम करण्याची संधी आपल्याला कशी मिळेल. चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये MPSC परीक्षेची अधिक सखोलपणे माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये आयोगाची रचना कशी आहे, आयोगाची पात्रता कोणती आहे, वयोमर्यादा काय आहे, अभ्यासासाठी कोणते स्रोत निवडायचे, निवड प्रक्रिया कशी आहे, नवीन अभ्यासक्रमात कोणते बदल झालेले आहेत, असे काही बरेच मुद्दे समाविष्ट आहेत. याचबरोबर सर्वात प्रथम आपण आता MPSC म्हणजे काय हे नक्की जाणून घेऊया. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक घटनात्मक संस्था असून तिचं मुख्य काम महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया पार पाडणं हे आहे. यामध्ये आयोगाच्या प्रमुख जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. जसं महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागातील अधिकारी वर्गाची भरती करणे, उमेदवारांची गुणवत्ता तपासणं आणि शिफारस करणं, शासकीय नोकऱ्यांबाबत मार्गदर्शन करणं, वेगवेगळ्या विभागाच्या पदभरती प्रक्रियेसाठी नियम तयार करणं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अंतर्गत स्थापन झालेल्या या आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध राज्यपत्रित व अराज्यपत्रित पदांवर भरती केली जाते. या आयोगाकडून दरवर्षी विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. जसे की गट अ पदे आणि गट ब पदे. गट अ मध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी. गट ब पदे नायब तहसीलदार, कक्ष अधिकारी, गट विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उपअधीक्षक, भूमी अभिलेख, सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ही सर्व पदे ह्या परीक्षेतून भरली जातात. चला तर मग आता ह्या परीक्षेसाठी काय पात्रता आहे, कोण कोण ही परीक्षा देऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. MPSC परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. मग तुम्ही ओपन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले असले तरीसुद्धा आणि तुम्हाला पदवीला कितीही मार्क असतील तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. चला तर मग आता या परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊया. MPSC परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतले जातात. पहिला टप्पा याचा पूर्वपरीक्षा असतो. यामध्ये 2 पेपर्स असतात जे ऑब्जेक्टिव्ह असतात. फर्स्ट पेपरमध्ये सामान्य अध्ययन असतो आणि सेकंड पेपर हा CSAT आधारित असतो. आणि दुसरा टप्पा मुख्य परीक्षेचा असतो. ही परीक्षा पूर्वपरीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते आणि यामध्ये खालीलप्रमाणे पेपर्स असतात. जसे 2 भाषा पेपर म्हणजेच त्यामध्ये मराठी आणि इंग्रजी वर्णनात्मक. त्याचबरोबर 4 अध्ययनाचे पेपर्स असतात. इतिहास व भूगोल हा पहिला पेपर, दुसरा पेपर राज्यघटना व राजकारण, तिसरा पेपर अर्थव्यवस्था योजना व कृषी व विज्ञान तंत्रज्ञान आणि चौथा पेपर नीतिशास्त्र. त्याचबरोबर 2 पेपर हे वैकल्पिक विषयाचे होतात आणि 1 पेपर निबंधाचा होतो. असे 9 पेपर होतात. तिसरा टप्पा मुलाखतीचा असतो. यामध्ये मुख्य परीक्षेत जे यशस्वी उमेदवार असतात त्यांची मुलाखत घेतली जाते. आपण आता परीक्षेचे स्वरूप तर जाणून घेतले. आता आपण निवड प्रक्रिया जाणून घेऊया. यामध्ये निवड प्रक्रिया ही 3 टप्प्यात होते. जसं पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आणि अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. आता आपण MPSCच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके जाणून घेऊया. जसं सामान्य अध्ययनासाठी आपण लक्ष्मीकांत हे राज्यघटनासाठी वापरू शकतो. NCERT महाराष्ट्र भूगोलसाठी पंढरीनाथ राणे यांचे पुस्तक वापरू शकतो. चालू घडामोडीसाठी आपण लोकसत्ता सकाळ मासिक वापरू शकतो. चंद्रलेखा स्पर्धा परीक्षा हे मासिकेसुद्धा वापरू शकतो. इतिहासाच्या पेपरसाठी आपण महाराष्ट्राचा इतिहास अनिल कठारे यांचा वाचू शकतो. अर्थशास्त्र या विषयासाठी आपण रमेश सिंह
किंवा संजय बारकोंडे यांचे पुस्तक वापरू शकतो. मराठी या विषयासाठी बालभारतीचे व्याकरण संकल्प बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वापरू शकतो. इंग्रजीसाठी आपण रेन अँड मार्टिन ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश RS अगरवाल यांचे पुस्तक वापरू शकतो. आता आपण MPSCच्या अभ्यासाचा स्टडी प्लॅन जाणून घेऊया. पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण MPSCच्या अभ्यासाचा स्टडी प्लॅन जाणून घेऊया. पहिल्या 3 महिन्यात आपण NCERT MPSCची पायाभूत माहिती, इतिहास आणि भूगोल समजून घ्या. दुसरा टप्पा पुढील 3 महिने विषयवार सखोल अभ्यास आणि नोट्स तयार करा. तिसरा टप्पा दररोज करंट अफेअर्स वाचणं आवश्यक आहे. चौथा टप्पा टेस्ट सिरीज व मॉक टेस्ट दर आठवड्याला सोडवा. आणि 5वा टप्पा रिव्हिजनवर भर द्या. शेवटचे 2 महिने फक्त सराव आणि रिव्हिजन करा. हे 5 टप्पे जर तुम्ही वापरले तर तुम्ही MPSCमध्ये नक्की यशस्वी व्हाल. आपण आता थोडक्यात जाणून घेऊया की MPSCद्वारे कोणती पदे भरली जातात. जसे राज्यसेवामधून गट अ व ब राजपत्रित अधिकारी यांची पदे भरली जातात. गट क व ड यामधून लिपिक, टंकलेखक, तलाठी ही पदे भरली जातात. तसेच वनसेवामधून वनरक्षक व अधिकाऱ्यांची भरती केली जाते. कृषी सेवामधून कृषी विस्तार अधिकारी, अभियांत्रिकी सेवा यामधून PWD व जलसंपदा विभागातील अभियंते यांची पदे भरली जातात. PSI, STI, SO या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक, विक्री कर निरीक्षक व कक्ष अधिकारी ही पदे भरली जातात. आता आपण हे जाणून घेऊया की MPSCचा अभ्यास नेमका कसा करावा. तर NCERT पुस्तके 6वी ते 12वीच्या इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या पुस्तकांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. राज्य शासन प्रकाशने, बालभारती, यशोदा, संचयन इत्यादी तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर दैनंदिन वर्तमानपत्रांमध्ये लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यामधील चालू घडामोडी वाचणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स यामध्ये तुम्ही MPSCविषयी माहिती देणाऱ्या वेबसाईट्स किंवा जसे आपले YouTube चॅनल यांचा वापर करू शकता. सराव प्रश्नपत्रिका व टेस्ट सिरीज म्हणजेच मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. आता आपण MPSCचा अभ्यास करताना काही महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते जाणून घेऊया. पहिला मुद्दा, एक ठराविक वेळापत्रक तयार करा व त्याचे काटेकोर पालन करा. दुसरा मुद्दा, नोट्स लिहिण्याची सवय लावा. विशेषतः चालू घडामोडीसाठी नोट्स लिहिणे गरजेचे आहे. तिसरा मुद्दा, सराव हा यशाचा मंत्र आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पेपर सोडवा. चौथा मुद्दा, आत्मविश्वास ठेवा. स्पर्धा खूप आहे, पण चिकाटीने अभ्यास केल्यास यश निश्चितच मिळेल. शेवटी महत्त्वाचे सांगायचे झाल्यास MPSC ही केवळ नोकरी मिळवण्याची परीक्षा नसून ती राज्यसेवा करण्याची संधी असते. जर तुम्हाला महाराष्ट्रातच राहून लोकांच्या सेवेसाठी काम करायचं असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.